मा अण्णा काय म्हणताय तुम्ही? काय झालं इकडे तुम्ही बोलताय नमस्कार, माझं नाव शंकरहन कराडे. कार्यक्रम आहे 1/3. कार्यक्रमाचं निमित्त आहे 12,500 प्रयोग. आणि अर्थात एवढे प्रयोग म्हणल्यानंतर एकच नाव डोळ्यासमोर येतं आणि ते म्हणजे आणि प्रशांत दामले. पण आज जी व्यक्ती या एपिसोड मध्ये आलेली आहे ती फार खास आहे, कारण त्या प्रशांत दामलेंच्या उत्तम मैत्रीण आहेत. त्या प्रशांत दामलेंबरोबर सहकलाकार म्हणून त्यांनी काम केलंय आणि त्या प्रशांत दामलेंची जशी फिरकी घेऊ शकतात, मला वाटतं तशी फार 1-2 मैत्रिणी असतील की ज्या घेऊ शकतात. तेवढा हक्क तुमच्यावरती आहे. शुभांगी गोखले, फार मनापासून तुमचं स्वागत. थँक्यू. कशा आहात तुम्ही? मी छान, खूप आनंद होतो इथे तुमच्या दोघांबरोबर बसायला. सगळ्यात पहिली तुमची प्रतिक्रिया 12,500च्या निमित्ताने काय तुम्हाला सांगायला आवडेल त्यांना? त्याला सांगायला आवडेल किंवा की काय तुम्ही कसा हा आनंद तुमच्या शब्दात व्यक्त आनंद कराल? म्हणजे अजून काय, कोण करणार अजून एवढे प्रयोग? आमचा विक्रमादित्य तोच करू शकतो, कारण की हे सोपी गोष्ट नाहीये. Right. 36 वर्ष एक व्यक्ती नाटकाशी इतका संलग्न राहतो आणि मनोरंजन करतो आणि बुधवार दुपार कोथरूड हा म्हणजे पुण्यातला दुपारचा प्रयोग, खास करून तो पण हाऊसफुल करू शकतो असा हा माझा मित्र. त्याचं खूप खूप अभिनंदन. वा वा वा. क्या बात आहे. तुम्ही एकत्र किती नाटकं केली? एकत्र एकच नाटक केलं आम्ही, बरं. साखर खाल्लेला माणूस. पण त्याच्या आधी त्याच्या आधी 10-12 वर्ष आधी सुधीर भटची 4 नाटकं अमेरिकेत गेली होती 2 महिन्यासाठी. बर त्यातल्या 2 नाटकात मी काम करायची बर. आणि 2 नाटकांमध्ये प्रशांत होता. म्हणजे एक अख्खा दौरा तुम्ही एकत्र केला? हा, हो. पण तो 22 माणसांचा दौरा होता. आणि 62 दिवसांचा दौरा होता. हो. बापरे. आणि प्रशांतचा कंपू जरासा म्हणजे अर्थात 22 असल्यावर काय होतं की बसमध्ये सेक्शन्स पण होतात, आपोआप एक 8-10 दिवसांनी लोक कम्फर्ट झोन पण शोधतात. आणि प्रशांतवर काही काही जबाबदाऱ्या होत्या, काही काही लोकांचे मूड सांभाळणे वगैरे. म्हणून मी म्हणून भागाच्या सुरुवातीला ठो हक्काने बोलणारी मैत्रीण ती आलेली आहे. हो, बोल. त्यामुळे प्रशांत एक वेगळीकडे असायचा. 3-4 ग्रुप्स असे लोंबकळत चालणारे, सगळ्यात पटापटापटा चालणारे, काय निर्णय घेतलाय तिथे जाऊन पोहोचणारे, किंवा याच्यामध्ये प्रशांत असायचा. थिएटर गेलं, तारं उघडली, मेकअप रूम्स उघडल्या, तिथल्या आयोजकांशी बोललो, हे सगळं प्रशांत. पण तो काही प्रोड्युसर नव्हता, पण तो त्या टीम मध्ये होता. म्हणजे आणि मला असं वाटतं की तेव्हाच त्यांनी ते सगळं मांडून ठेवलं होतं डोक्यामध्ये, काय काय करायचं असतं, काय काय करायचं नसतं. म्हणून तो इतक्या सक्सेसफुली असे परदेश दौरे करतो करू शकतात. की इस्रायल मध्ये प्रयोग करताना त्या डेड सीच्या इथे मी विचार करत होते आकाशाकडे बघत, मराठी नाटकाच्या निमित्ताने मी इस्रायलमध्ये मृत समुद्रामध्ये लोळते. हे फक्त प्रशांतमुळेच होऊ शकतं. तेही काळा फेस पॅक फक्त चेहरे उघडे आहेत आणि हो. अप्रतिम असे डेड सीन मध्ये फार- पहुडलोय. हो. तर ती तो साखर खाल्ल्याच्या निमित्ताने आपण एकत्र. 12 देशांचे दौरे केले आपण. 12 आणि ते 22 जणांचा आपला दौरा होता. त्याच्यामध्ये मला एवढंच माहिती होतं, म्हणजे मला प्रशांत कोणाला नाही, म्हणजे कोण नसतं फॅन त्याचं. तर मी मंगेश कदम आमचा डिरेक्टर होता तेव्हा आणि आमच्या नाटकात कामही करायचं. तर त्याला मी म्हटलं होतं की मंगेश म्हणाला की नाटक करत जा शुभांगी, तू नाटकं केली पाहिजेच. कारण की लकीली काय होतं की त्याच्यामध्ये माझं एक सिरियस नाटक होतं आणि कॉमेडी होतं. हो. आणि जे मी मनापासून करायची. तर मी म्हटलं करायचं आहे, पण मला ना प्रशांत बरोबर करायचंय, सुपरस्टार बरोबर मला काम करायचंच आहे. तर तो तेव्हा असं एवढं हसला. म्हणजे त्याला म्हटलं की म्हणजे तू कुठून बरं काय, म्हणजे त्याला काय. पण मी म्हटलं की मी करणार. का म्हटलं तू असं का करतो, हसतोयस का प्रशांतला? नाही ठीक आहे. मग नंतर 2-3 दिवसांनी मला, तुला माहिती नाहीये, तुझं जेव्हा तो एक सिरियस नाटक होतं माझं, त्याच्या 2 प्रवेशांना प्रशांत विंग मध्ये उभा असतो आणि तो खूप ऍप्रिशिएट करतो तू. मला एवढा आनंद झाला होता ना की चल फारच बरं झालं. आणि मला विचारलं साखरसाठी की असं नाटक आहे. तो साधं सुद्धा नसतं ना प्रशांतचं काही. तो लंडन मध्ये संशय कल्लोळचा विक्रमी प्रयोग करत होता. कुठलं थिएटर होतं ते? पिकॅडली. हा, पिकॅडली सर्कस. तिथे त्यांनी मला नाही का ते असंच नाव आहे. विक्रमी होता. म्हणजे 111 वर्षापूर्वीच्या पिकॉक. पिकॉक
111 वर्षापूर्वीच्या थिएटरमध्ये 100 वर्षाचं नाटक वा, Yes. वा, वा, वा. असं तो वा, त्याचे वा. कॅचलाईन काय जबरदस्त होतं आणि आणि ते- तिथून तुम्हाला फोन आला आणि कष्ट कमी आहेत का त्यातले ते सगळं आवळ्या भोपळ्याची मूठ हा त्यांनी मला आदल्या रात्री मेसेज केला तर नाटक करणार का म्हटलं हो का नाही आणि मग त्याचा दुसऱ्या दिवशी फोन आला मला आणि म्हणाला की मी जरा पोचतोय इथे संशल कल्लोळचा प्रयोग आहे अरे मग तू कशाला बोलतोयस तू नको बोलूस ना नाही पण त्याला ते तुकडे पाडायची फार मस्त सवय आहे की सुचलं की आलं लगेच सुचलं, विषय चला संपून विचार टाकला. शुभांगी असंच आहे असंच आहे आणि मग 1-2 दिवसांनी माझ्या डोक्यात आलं की एकदा असं झालं होतं एक नाटक तुझं कुठलं होतं तुझा फोटो वापरला होता म्हणून लोकांनी खूप आरडाओरडा केला होता की शार्दूल सराफचं. हा की शार्दूलचं correct. प्रशांत दामलेंचा फोटो वापरला पण बरोबर. ते नव्हतेच त्याच्यामध्ये त्यांनी विशेष टिप्स असं लिहिलं होतं खरं तर पण ते लोकांचा गैरसमज झाला हा. होता म्हणून मी सहज घेतला प्रशांत तू असणार आहेस ना नाटकात रात्रंदिन आम्हा हा नाटकाचं नाव करेक्ट मग त्याचा असं एक स्माइली मधलं ते असं आलं म्हणजे काय मी असणारच वा, मग मी वा. फार खुश झाले फार खुश पण झाले. मला एक सांगा जेव्हा तुम्ही हे मंगेश कदमांसमोर म्हणालात ती गोष्ट होती जेव्हा तुम्ही अमेरिकेत गेला होता तेव्हाची हो. ते साल होतं 1901 2001 2001 हा. आणि साखर खाल्लेला माणूस झालं 2016 ला म्हणजे ऑलमोस्ट 15 वर्षांनी ते तुमच्या मनातलं येस येस सत्य झालं बरोबर कॉस्मॉस ऐकतं रे सगळं तेच ना 15 वर्षांनी तुम्ही एकत्र काम केलं हो आणि तेव्हा मग 12 परदेश दौरे आणि 398 ऑलमोस्ट 400 प्रयोग कारण तेव्हाची तुमची बास आता म्हणजे मला कॅनडाहून आले आणि इकडे आंबेजोगाई परत मला आता बास प्रशांत मी ते पाहिलंय सगळं तर हे जे आणि त्यावेळेला तुम्ही हक्कानी मैत्रीण म्हणून त्यांना मी पाहिलंय की प्रशांत जरा दाढी कर बाबा इथपासून ते मला भूक लागली आहे एअरपोर्टला इथपर्यंत हे सगळं त्यात होतं तर काय म्हणजे सी काय होतं की आम्ही प्रयोगाला पोहोचलो म्हणजे तालमी सुरू झाल्या साखरच्या तेव्हा म्हणजे थोडी गुलदस्त्यातली गोष्ट की हा जरा उशीर आला ना हा लेट कमरच आहे लेट तो, हा. कमरच तर आता हल्ली जरा शिस्त लागली हा म्हणजे मला असं वाटायचं की म्हणजे प्रशांत खूप अव्यक्तपणे खूप गोष्टी करतो म्हणजे लगेच अरे वा मस्त झालं चाललं तो आपला ऑब्झर्वर खूप होता म्हणजे कारण त्याचं थोडंसं ठरलेलं होतं किंवा त्याला नाटकामधल्या प्रत्येक क्षणाचा फार अंदाज आहे प्रत्येक सेकंदाचा त्याला अंदाज आहे तो जो रंगमंची अवकाश आहे त्याच्यातल्या प्रत्येक सेकंदाचा त्याला अंदाज आहे आणि त्याला ऑडियन्सची नस फार पटकन कळते तर मला थोडासा वेळ लागत होता पण मला वाटत होतं की याला असं नाही ना वाटत आहे मला येत नाहीये हा पण तसं काही नव्हतं आणि त्याची व्यवधानं फार होती तो काय एक गोष्ट करत नाही ना एका वेळेला इतक्या गोष्टी तेव्हा करत असायचा आणि त्याच वेळेला आणि कुठलंही संकट आलं कसलंही ते नाटकाच्या संदर्भातलं मग तो फार अपसेट होतो म्हणजे मी तालमीच्या वेळेस बघितलंय ना की त्याचे सीए वगैरे ते नोटाबंदीचं आलं तेव्हाच आणि जो काय गोंधळ झाला आणि याच्या मनामध्ये स्वतःच्या घरातले पैसे वर जाऊ दे नाटकाच्या तिकिटांचं कसं होणार काय होणार लोक पैसे कुठून आणणार कारण की लोक असं काहीतरी मग ती 2 आणि वर्ष त्या चंकू दिग्दर्शक आणि मग अगं तसं नाहीये शुभा मला म्हणजे अगदी माझ्या मनात आणि ते सगळं आणि मग प्रशांत आणि असं वाटायचं प्रशांतला काही इंटरेस्ट नाही आहे का तालमीमध्ये पण त्याचं सगळं ते तयार असायचं म्हणजे अर्थात त्याला 2-3 ठिकाणी थोडेसे टेकू दिले की मग तो त्याची गाडी पुढे पुढे जायची पण त्याच्या डोक्यात खूप होतं ती 2 मशीन्स मग ऑनलाईन बुकिंग ही सगळी आयडिया प्रशांतची आहे अरे म्हणजे साखरच्या आधीपासूनची ऑनलाईन बुकिंग हे मी जाहिरात जेव्हा पाहिली आणि प्रशांतच्या नाटकाचं मला वाटलं हा माणूस काय आहे अरे किती आधी त्यांनी सुरू केलंय ते 2008 ला सुरू केला आपण हो पण फार म्हणजे मला खूप मजा येत होती कारण की ब्रह्मचारीमध्ये मी पहिल्यांदा पाहिलं होतं प्रशांतला त्या मोरूची मावशी पाहिलंच होतं हे फार मागच्या रांगेतून वगैरे म्हणजे मुंबईला आलो कुठून औरंगाबादहून कुठून आलो तर ठाण्याचा एक प्रयोग पाहिला होता मोरूची मावशी तर ते गोरा गोमटा मुलगा पण आहे आणि प्रदीप पण दोघं मिळून मजा करायचं म्हणजे ती सामूहिक मजा होती विजय चव्हाणांचा डान्स पण ब्रह्मचारी मी शिवाजी मंदिरला 3ऱ्या रांगेतनं बघितलं आणि मला एवढं मी मेस्मराईज होतो ना माणूस की अरे यार हा काय मुलगा आहे केवढी एनर्जी आणि म्हणजे त्या चेहऱ्यातून त्या डोळ्यातून तो डायरेक्ट बाल्कनीतल्या शेवटच्या माणसाला वाटतंय की तो माझ्याकडे बघतोय ही जी पॉवर होती ना ती मी आज त्याला आठवत पण नसेल तेव्हा मी म्हटलं होतं की नमस्कार प्रशांत मी शुभांगी संगोई आणि मी औरंगाबादून आली आणि तुमचं काम खूप छान झालं एवढंच छोटासा शेक हँड
पण तेच त्याचं गोडवा आहे, म्हणजे त्याचा अगदी म्हणजे तटस्थ राहून आपल्या कामाशी इतकं फोकस आणि त्याच्यावर काम करत झोपताना वही बंद. बंद, ते त्यांनी मला दिलेला सल्ला आहे तो झोपताना वही बंद करायची. फार सुंदर. बरोबर, म्हणजे मी काहीही ते ओझं घेऊन झोपणे नको. पण किती कमाल आहे ना. आउटस्टँडिंग आहे. हो, ते लॉंग रन साठी खूप महत्वाचं आहे. खूप चांगलं आहे. पण आपण आजूबाजूला असतो आपली तो खूप पंचायत करतो ना. म्हणजे डेन्व्हरमध्ये शो केलेला असेल आणि मग एक 8 दिवसांनी 15 दिवसांनी ती व्यक्ती डेन्व्हरची वगैरे कोणीतरी जे आयोजक असतात, ज्यांनी आपल्या गाड्यातनं कुठं कुठं फिरवलेलं असतं, खाऊ घातलेलं असतं, लाड केलेले असतात, तर तुमच्याकडे जॅकेट नाही का, सर हे माझं घ्या जॅकेट असं दिलेलं असतं. आणि तर तीच व्यक्ती तिकडे समजा शिवाजी मंदिरला आली प्रयोगाला भेटायला, आपण कॅन्डी क्रश खेळ असं त्यांनी हॅलो सर काय म्हणताय नाटक बघणार तर नाही सर आम्ही जरा इकडे जातो आणि मग हळूच कोण आहे कोण आहे, मग आपण त्यांना क्लीन सांगायचं मग की बाबा अरे आपण असं ते किंवा अमुक मिनियापोलिसला तिथे होते, मग सगळं ठेवून वगैरे मग तिकडे जायचं बाल्कनी, मा अण्णा काय म्हणताय तुम्ही सगळं पुसून पण मला आवडतं. खूप वेळा पकडलं गेले मी. हो, त्याला कानात जाऊन आधीच सांगायचे मी की हे लोक आलेले आहेत बरं का. अर्थात मी काही फार ग्रेट नाहीये त्याच्यामध्ये, पण माझाही हा पुढे आहे. जसं त्या तुमच्याविषयी भरभरून सांगतायत, भरभरून बोलतायत, तुमचं काय, तुम्ही कसं काय फोन केला साखर खाल्लेला मनुष्य वेळेला, काय अशी गणितं फिरली की तुम्हाला हा शुभांगी गोखले? मला ना खूप कलाकारांबरोबर काम करायचं असतं आणि करायला आवडतं. वेगवेगळ्या कलाकारांबरोबर काम करायचं, कारण प्रत्येकाची स्टाईल वेगळी आहे कामाची. मलाही शिकायला मिळतं, तर शुभांगीकडून मलाही शिकायला मिळालं. ही घाई करायची नाही, थांब ना जरा माझे डायलॉग नीट होऊ दे, मग ऍक्शन रिएक्शन नंतर. आधी मला पाया नीट करून घेऊ दे माझा. करू नको का पाया नीट? नाही करत ते आपल्याला एक अशी, आता माझं 10 वेळा नाटक वाचून झालेलं असेल, हिचं 2च वेळा झालं असेल, तर मग माझी चूक आहे ना थांबण्याची. मग थांबायला पाहिजे ना मी, पण नाही, माझी अपेक्षा असते हिचं पण व्हायला पाहिजे 10 मिनिटं 10 वेळा वाचून. पण तसं नाही होत काय वेळी, प्रत्येकाची व्यवधानं असतात. त्यामुळे मग ती रिहर्सलमध्ये तू थांब ना जरा, करायचं नाहीये का? नाही सांग मला तसं असं वगैरे. आणि प्रयोग संख्या किंवा प्रयोग कुठे कधी करावा ह्याच्याबद्दल तिने कधीच तक्रार केली नाही, कधीच नाही. 400 प्रयोगात कधी नाही. फक्त एकदा मी कुठल्या तरी एअरपोर्टला असे टोरंटो अशी सगळी अशी अटलांटा लाईन लागते होते विमानांची शहरांची, असं बघत होतो. ती म्हणे काय काय बघते, काय नाही रे, कुठलं सेंटर राहिलं आपलं यावेळी. गच्ची पकडून मी त्याला मारलं आणि सगळं एअरपोर्ट बघायला लागलं. सगळे 22 सेंटर झाले अमेरिकेत आणि शेवटचं आता चाललं अटलांटा. ते कुठलं राहिलं यावेळी, इतके बुक्के मारले मी त्याला, कारण की तेव्हा 1.5 महिना होऊन गेलेला होता. आता बस आता घरी जाऊया. शेवटी मग जरा चला जाऊया घरी असं होतं ना. त्यामुळे मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की डोकी जरा शांत ठेवा सगळ्यांनी. कोणाची कधी काय काय इतकी सवय नसते ना रे. 24 तास एकमेकांचे चेहरे बघायची सवय नसते. नाटकापुरतं कसं आपण दौरे 5-6 दिवसाचा दौरा, काय नाटकाला ते 3 तास भेटले नाही भेटले, हे म्हणजे 24 तास महिनाभर 24 तास बरोबर. नाही पण मला आवडतं ती शिस्त त्याची, खूप आवडते. एकही चूक होत नाही. एकही फ्लाईट आमची मिस झाली आजपर्यंत एवढे दौरे एकही फ्लाईट मिस झाली नाही. एकही फ्लाईट नाही. आणि मॅक्झिमम दौरे आपणच केला, आपलेच दिले सगळेच जास्ती. मला तोही प्रसंग लक्षात आहे जेव्हा तुमच्या नाटकाच्या एका लग्नाची पुढची गोष्टच्या तालमी सुरू झाल्या होत्या. आपल्या म्हणजे साखर खाल्लेला माणूस मध्ये यांचं नाव होतं माधवी आणि त्यातलं नाव होतं मनीषा. आणि साखर खाल्लेला माणूसच्या पहिल्या ओळीतला पहिला शब्द होता माधवी, माझं घड्याळ कुठे. तुम्ही सोफ्याच्या मागे होतात आणि हे आले आणि मनीषा याच्यावरती तुम्ही संतापाने सूर लावला की परत जाऊन परत आले माधवी, माझं घड्याळ कुठे. हा ते हवंय मला. मला ते इतकं लक्षात आहे ना, मुळात आधी माझं नाव नीट घे मग बाकी पुढे जात. बायकोचं नावच बदलतोय असं करून बरं. तुम्ही म्हणताय तसं व्यवधानं खरंच एवढी असतात. एकदा माधवी माझं घड्याळ कुठे या पहिल्या वाक्याला ते घड्याळ तू त्याच्यावरती तुमच्या बॉसने दिलेलं म्हणायचंय का तुम्हाला, हे वेगळं आहे असं, हो हे वेगळं आहे ग, ते कुठे असं करून ते काढून ठेवलं.
घड्याळ हातात आहे आणि म्हणतोय का माझं घड्याळ कुठे आहे? अरे म्हणजे तुमच्या बॉसने दिलेलं म्हणायचंय का? हो ते पण हे नको, हे म्हणू दे, हे काढून फेकलं वगैरे. म्हणजे काय बाप रे बाप. तर त्या प्रयोगाच्या मजाच म्हणजे खूपच वेगवेगळ्या. तशी तुमची कुठली एखादी खास गोष्ट लक्षात राहील त्या प्रयोगानिमित्ताने? त्या प्रयोगानिमित्त तुझ्याच बाबतीतली आहे ती. माझी नाही, आज त्यांचे 12,000. नाही शेवट त्याच्या पूर्णविराम त्या किस्साला याच्याकडनंच येणार आहे. कारण की आज सगळ्या संकर्षण कॅनडाचा दौरा होता. टोरंटोला आम्ही पोहोचलो. बरं बॅकस्टेज वगैरे करण्याची त्याच्यावर जबाबदारी होती. आम्ही तयार होतो मदत करायला, पण नाही मला सगळं करायचंय. सगळं तुरु आपलं सगळं करून अगदी. आणि नाटक सुरू झालं. 1-2 प्रवेश झाल्यानंतर असं होतं की मी आत निघून जाते आणि बेल वाजते आणि हे एक डॉक्टर येतो, तरुण मुलगा हा येतो संकर्षण. तर मी प्रशांतचा माझ्याकडे म्हणजे प्रेक्षकांकडे पाठ होती आणि मी त्याला काहीतरी प्राणायाम शिकवत असते आणि काहीतरी, आणि मग मी आता असंच राहा, ध्यान करा, आणि मी आत जाते आणि बेल वाजते. तर या दरम्यान आमचं जेव्हा चालू होतं तेव्हा आतमध्ये याचे बूट वाजत होते, चिक 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 सगळं आपलं ठेवतोय हे करतोय. मग एक पाण्याची बाटली उचलली आणि असं 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 करत तो मागच्या बाजूला जाताना मला दिसला आणि एक खडक असा एक आवाज आला फक्त. तर तो तिकडे कुठे गेला असेल आणि रुचा इकडे अशी उगाच गंमत म्हणून बघत होती पहिल्या विंग मधनं. आणि मी त्याला आता तुम्ही आणि ध्यान करा हा छान, धक 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 असा आवाज आल्यावर मी प्रशांतला संकर्षण अडकलाय का, असं मला प्रशांत म्हटलं. तो अडकलेला आहे आणि माईक्स लावलेले आहेत त्यामुळे मला नीट बोलता येईल. संकर्षण अडकलाय का, कारण तिकडचे थिएटर्स इतके जबरदस्त असतात की दरवाजे आतनं उघडल्याशिवाय उघडत नाहीत. ती अशी पट्टी असते वरांड्यात. आणि त्या चूळ भरायला गेला का गेला मला माहिती नाही. आणि मग रुचाला म्हटलं जा जा असं, मग ती पळत गेली. तिला वाटलं अतिरेकी वगैरे आलेत कारण ती दरवाजाच उघडेल. हा. आणि ऑडियन्सला काय वाटलं की हे नाटकातलंच आहे, त्यांना काय माहितीये, शून्य माहिती आहे ना. आणि धन 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 माझा हात काळा निळा, व्हॉलीबॉल खेळतात तर तसा मारत. आणि मी तो आला आणि विंग मध्ये खाली असा बसला होता आणि खूप हसत होता मूर्ख. तर मी म्हटलं आता तुम्ही असंच ध्यान चालू ठेवा, मी मोजतीये असं म्हणून म्हटलं आता हा येईल. आणि मी आत गेले आणि मला काही सुचेना, म्हणजे इतकं वेड्यासारखं. कारण की तो मला आवाज आला रुचाला, थांबलं का नाटक असं म्हणत होता. बरं या सगळ्यामध्ये प्रशांत एक असा एक स्थितप्रज्ञ माणूस, असे डोळे नाही असे मस्त असे थंड डोळे करून होता. आणि दार उघडलं. हा म्हणाला मी डॉक्टर आहे आणि मग त्यांचे काय जोक्स वगैरे झाले. आणि मी येते, अय्या कुठे गेला होतात तुम्ही, डॉक्टर कुठे गेला होतात तुम्ही इतक्या वेळ, मी किती वाट पाहिली तुमची. आणि हे म्हणताना मला माझ्या आयुष्यात इतकं कठीण गेलं नसेल की कुठे गेला होतात तुम्ही, संकर्षण तू कुठे गेला. याची दुसरी बाजू, तीच बाजू. हा. आणि हा खूप रागवायला लागला कारण की हा हसायला लागला. असं करत होते. आणि मी इंटरव्हलला बाथरूम मध्ये गेलो तेव्हा एक व्यक्ती भिंतीवर असा हात ठेवून अशी हसत होती. आणि लाल बुंद बाथरूमच्या भिंतीवर म्हणलं कोण हसते असं. तर हे कुठे गेला माझं तेव्हाच साचलं. आणि आम्हाला तिथे असं गणपती असं करायचं कारण की एका व्यक्तीला तुम्ही कुठे गेला आणि हा हसतोय. स्टेजवर काय रागवले पण तेव्हा खूप. आणि बाथरूम मध्ये गडाबडा लोळत होते. हो खूपच एकदम फार. हा म्हणजे मी विसरू शकत नाही. हा किस्सा तर फारच मजेदार होता की याच्या गमतीचा तर होता. मग आपला एक खास सगळ्यांना आतापर्यंत तुझ्या तोंडून ऐकून माहिती असेल, टोरंटोलाच नाही चिठ्ठी का. हा ती पण काय म्हणजे असे भासे प्रसार. मला ते आठवतं साखर खाल्लेला मनुष्य पहिल्या प्रवेशात पट्टा निघाला. आणि मला एक लक्षात होतं की तुम्ही केलं की मी पळत यायचो कुठूनही, कारण ते मला माईक मधून ऐकू यायचं. मी गेलो आपला तो खरटमल मला भांग बिंग पाडून सगळं चालू होतं, मेकअप आर्टिस्ट. आणि तुमच्या प्रत्येक वाक्यानंतर मला वाचतं आणि मला त्या साऊंड म्हणून कळलं की काहीतरी घोळ आहे. मी स्टेजवर आलो तर काय झालं इकडे तुम्ही बोलताय तो पट्टा निघाला होता. अरे बाप आता काय करायचं. मग त्या प्रमोद सावंतला म्हणलं बाळूला एक्स्ट्रा पट्टा आहे का. नाही. मग प्रमोद खरटमलचा काढला. त्याला खूप भोक म्हणलं हा नाही येणार. मग दुसरा काढला, तो दिला.
तर सरांनी सराईतपणे किचनची खिडकी होती, हा. त्यात निघालेला पट्टा वाक्य बोलता बोलता ठेवला, दुसरा घेतला, चढवला. तर अशा अनेक गोष्टी लक्षात येतो. नाही नाही, त्याच्या मुख्य म्हणजे हे प्रयोगाच्या त्या गमती जमती आतमध्ये चालूच असतात. प्रशांतचं तर म्हणजे पडदा उघडेपर्यंत प्रशांत पूर्णपणे वेगळा असतो. पाहिलेलं आहे मी स्वतः. मला त्यांचं एक वाक्य फार आवडतं की मी इतर जगात वावरताना खूप Tense. ताण घेतो, हो, हो. स्टेजवर जेवढं मी रिलॅक्स असतो तेवढं मी कुठेही नसतो. उघडलं पडतं की तो एकदम हॅपीनेस, म्हणजे इज अ बॉर्न ऍक्टर. तो आपलं मनोरंजन करण्यासाठीच जन्माला आलेला आहे, बस बाकी काहीच नाही. त्यामुळे प्रेक्षकांना इतकी मजा येते. तुम्ही त्यांना बरेचदा प्रेमाने गिफ्ट सुद्धा दिलेले आहे, खूप खूप है ना? खूप खूप. कधी गुंडाळी आण, कधी सँडविच आण. ते तर काय ते बघा. तर त्याला आवडतं म्हणून अगदी, आणि प्रेमाने आणि खातो. फक्त त्यांनाच नाही, तुम्ही चौघांसाठी आणायचं. आणायचा त्यापेक्षा पोळीचा लाडू, तीळ घातलेलं सँडविच. हो मज्जा यायची खूप, है ना? हो, खूपच मजा. आणि प्रशांतचं एका असं दौऱ्यावर सुद्धा आपण तू हा एकदम ते विमानं कुठे गेली ती जपान इस्रायलला. मला ह्या दौऱ्याविषयी काही बोलायचं नाहीये. तुम्ही दोघे करा हा episode. इस्रायल मधली एक म्हणजे जी होस्ट होती त्यांनी आम्हाला एक अपार्टमेंट दिलं होतं, सर्व्हिस अपार्टमेंट. म्हणजे 2-3 रूम, एका याच्यात प्रसाद होता, एका याच्यात आम्ही दोघी होतो, आणि एका याच्यात संकर्षण होता. आणि आपल्या कविता लिहिणे, काहीतरी वाचत बसणे, अशी छान कामं करायचा तो. आणि त्या दिवशी काहीच नव्हतं, आणि संध्याकाळी ती आली आणि तिने सगळं सांगितलं. आणि ती तिकडची एक जी रूम आहे बंद केलेली, ती असं बॉम्बिंग वगैरे झालं तर ती असू देत, ती रूम तिथे जाऊन बसा तुम्ही. आणि रात्री सिरिया बरोबर युद्ध सुरू झालंच. नाही, झालं नव्हतं. काहीतरी ते विमानं गेली ना रपारप. नाही, ऍक्च्युली तो देश इतका छोटा आहे की त्यांनी त्यांच्या सीमेवर जरी गिरटी घातली की बाबा संरक्षणासाठी, तरी असं ते पूर्ण देशावरनं गेल्यासारखं वाटतं. तर हे आम्ही जेवत असताना तिने येऊन सांगितलं की बाबा असं इथे बॉम्ब वगैरेचं काही झालं, सायरन वाजेल, तुम्ही त्याच्यात जाऊन बसायचं. ते त्या भिंत्या रूमला काय होतं? जेवत होता आणि असं थांबला. शुभांगी ते अहो विमानं वाजायला लागली, सायरन वाजला का? अरे तू जेव काही होत नाही. प्रशांत तिकडं काय नाही अण्णा, काही नाही, जेवा जेवा जेवा. नाही होत आई, नाही मी घाबरलोय, मला मुंबईला जायचं. मुंबईला जायचं. आणि मग ते फ्रीजच्या कडेला असं एक कोपऱ्यात उभं राहिलं, कारण बाकी होस्ट होते. आणि तिथे शुभांगीताई आपला देश आहे हो, भारत, भारत माझा देश आहे. आणि मग त्याची खूप सुंदर कविता आहे ती सगळी. तो मला म्हणाला, अहो मोदी आहेत आपली एअर इंडिया आहे, आपण जाऊ शकतो, आपण आत्ता फोन करू आपण. नाही, मला प्रयोग करायचा इथे. असं का घाबरला होता. आणि हो, पण मग त्याला रागवायचं नाही म्हणून मग प्रशांत मला, शुभा चला झोपायला जा सगळे, जरा जा झोप. अरे तू मला का ओरडतोय, चल शुभा काय झोपून जा आता वगैरे. मग तर जपानला यांच्या बॅग खाली आणायला मदत करत होतो. तर मला वाटलं की आता शुभांगी ताई आहेत, त्यांना किती मोठ्या मोठ्या बॅग आपण कशाला उचलू द्यायच्या. माझी नुकतीच आंघोळ झाली, म्हणजे शुभांगी ताई मी मदत करतो ना तुम्हाला. खाली होता तो, फक्त टॉवेल गुंडाळला होता. ती बॅग एवढी हेवी होती की ती उचलल्या टॉवेल निघाला माझा, आणि मला बॅग सोडली म्हणून मी शुभांगी ताई माझ्यावर कशाला ओरडतोय, टॉवेल मला दे. पण साखर खाल्लेला माणूस सारखं एन्जॉय केलेलं नाटक नेहमी. प्रत्येक काही ना काहीतरी घडायचं. कुठे मुलंच रडायचं, कुठे बेलच वाजायची, कुठे हाच लेट यायचा, चुकायचं. दिवे तर दॅट इज कॉमन महाराष्ट्रात. मांजर खूप मजा केली बाबा. पण ह्या सगळ्या गप्पांमधून एक गोष्ट आपल्याला कळते की तुमची मैत्री इतकी निखळ आहे ना, की तुम्ही त्याला हक्काने, म्हणजे त्यांना हक्काने, त्यांच्या गमती जमती ज्याला आपण म्हणतो ना, टिंगल करणे मित्राची हक्काने. आणि त्यांनी तुम्हाला प्रेमाने की शुभाने माझ्यासाठी हे केलं, शुभाने ते केलं. तर हे सहकलाकाराच्या पलीकडचं नातं असतं, आणि ते फार महत्वाचं आहे. त्याच्याने फक्त एक प्रोजेक्ट खुलत नाही, तर खूप गोष्टी बदलतात. तुमच्या त्या तशा मैत्रीमुळे आम्हाला सुद्धा काम करताना जे अनुभवता आलं ना, ते आयुष्यभर पुरणार आहे सहकलाकार म्हणून किंवा ज्युनियर्स म्हणून. त्याच्यामुळे कधीही न विसरता येणार आहे. आणि आता 12,500च्या निमित्ताने मला वाटतं परत एकदा नवीन काम करायची तुमची इच्छा आहे. अगदीच एनी टाइम, प्रशांतसाठी काही पण. कारण की प्रशांतची किती गोष्ट काय आहे की मी काही इतकी खूप थोर नाही प्रत्येक बाबतीत, पण माझी काही शिस्त मला आवडते. आणि प्रशांतच्या शिस्तीबद्दल, म्हणजे त्याच्या शिस्त म्हणजे ती काय अगदी करडी शिस्त, अरे इथून चाला तिकडे लेफ्टला घ्या असं नाही. त्याची जी काम करण्याची पद्धत आहे, त्याचं नाटकाचं सगळं कुंडली जो मांडून ठेवतो, वेळा प्लॅनिंग,
हे फार तुफान आहे आणि हे मला खूप म्हणजे मॅच होतं आमचं, ते दोन्ही गोष्टी आमच्या मॅच होतात. त्याला पण फार वायफळ गप्पा आवडत नाहीत नाटकाच्या आधी, तो काय लक्षच देत नाही म्हणजे. आणि नाटक संपल्यावरही तुला वायफळ वेळ घालवेल, तो काही कुठल्या फंदात न पडता घरी जातो, 2.5व्या मिनिटाला जातो. याच्यामध्ये दुसरं कोणी असतं तर वाटलं असं नाही की हा बोलत सुद्धा नाही असं. मला उलट बरंच वाटतं, कारण की मी पण तशीच आहे. उगाच कुठेही वेळ घालवायचा. पण तू म्हणतोस तसं 12,500 वा प्रयोग आहे, याचा मला इतका अभिमान आहे. आणि मी याला पुन्हा पुन्हा सांगते की मी आहे त्या दिवशी आणि मी येणार आहे. कारण की आधी अजून invite नाही केलं? नाही दिलंय मला इन्व्हाइट, पण तेव्हा मी नसणार होते. पण आता आहे मी त्या दिवशी, तर ते मला मी येणार म्हणजे येणार आहे. ऑलरेडी ते नमूद केलं गेलेलं आहे. हो मग. तर माझ्या सगळ्या नाटकातल्या सर्व कलांना, जास्तीत जास्त कलाकारांना मी इन्व्हाइट केलेले आहे. त्यासाठी लिस्ट काढलेली, ती 72 झालेली आहे आता. हो 72 कलाकारांबरोबर सहकलाकार 72, त्यांच्याबरोबर सगळ्यांना मी बोलवलेलं आहे. आणि बाकीचे मग कलाकार, डायरेक्टर, रायटर, प्रोड्युसर्स हे सगळे आहेत. नाही, माझी खूप एक इच्छा होती म्हणजे माझ्यामध्ये तेवढा दम पण नाहीये. मला असं वाटतं की मी तेवढी अशी रिसोर्सफुल नाहीये, किंवा मे बी माहिती नाही, ती कॅपॅसिटी नाहीये माझ्यामध्ये. पण आपण जेव्हा साखर करायचो तेव्हा माझ्या मनात नेहमी यायचं की मला प्रशांतसाठी, म्हणजे प्रशांत वर एक कॉफी टेबल बुक तयार करायचंय लोकांसाठी. म्हणजे की त्याच्यामध्ये त्याच्या सगळ्या आठवणी असतील, त्याच्याबरोबर काम केलेल्यांचे फोटो, त्याच्या नाटकांच्या जाहिराती, कॉफी टेबल बुक, मग त्याची छोटीशी आठवण, छोटासा किस्सा आणि एखादा व्हिडिओ. आता तर आपण कोड लावून तो व्हिडिओ पण बघू शकतो. पण म्हणजे राहून गेलं, कारण की माझी शक्ती नाहीये त्याच्यामध्ये माझी. पण मग त्याच्या सगळ्या लोकांचे इंटरव्ह्यूज घेणे, त्याच्या जवळच्या माणसांचे, ते मला फार करावं असं वाटतं. कारण की फार फार म्हणजे खरंच भाग्य आहे की असा माझा मित्र आहे जो विक्रमादित्य आहे. आणि फार क्लीन, स्वच्छ, एकदम स्वच्छ माणूस. म्हणजे काही त्रासच नाही, काही त्रास नाही. वा, ह्या थॉट साठी, या मैत्रीसाठी, या एकत्र केलेल्या कामासाठी आज तुम्ही पाहुणे आहात या भागाच्या. तिसरी घंटा देण्याचा मान तुमचा आहे. अच्छा. आणि ही तिसरी घंटा नवीन नात्याची किंवा नवीन प्रयोगाची, नवीन नाटकाची सुरुवात असू शकते. हो. विक्रमाच्या पुढे विक्रम आहेत, त्याचे वेगवेगळे टप्पे आहेत, त्याची सुरुवात असू शकते. तर तुम्ही शुभांगीताई ही तिसरी घंटा द्या. आणि आजचा आपला हा जो 1/3 चा भाग आहे तो आपण इथे थांबूया. चालेल ना? तुम्हाला कसं वाटलं? तुम्ही बरं वाटलं ना? खूपच मस्त, खूपच मस्त. तरी खूप कमी बोलायला मिळालं आणि याच्याविषयी. खूप दिवसांनी आपण भेटलो तिघे, हा. त्यामुळे अजून आपल्याला जरा मजा आली. येस. पण याचे काही भाग होणार आहेत, अजूनही काही पाहुणे येणार आहेत. बरं. या भागात तुम्ही आलात, थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. आणि थँक्यू विशाल प्रशांत. सरांनाही तितकंच छान वाटलं असेल. द्या तिसरी घंटा. Yes. आपण या भागाची सांगता करूया. धन्यवाद. वा.